सध्याच्या काळात पोराचे लग्न सुद्धा होईना, सगळ्यात भानगड मोठी हीच आहे. पैसा जर कमवत असाल, तुम्ही स्वतःच्या पायावर जर उभे असाल तर नक्कीच लग्न होत आहे. भानगड अशी झालेली आहे सध्याच्या काळात. काही ठराविक मुलं असे आहेत जे मुलं गावात इकडे तिकडे फिरतात, ज्यांना काम कळत नाही, ज्यांना व्यवसाय कळत नाही, ज्यांना काहीच करता येत नाही, पैसे कमवण्याची अक्कल नाही, जे पोरं गावातून इकडे तिकडे फिरणार, बस त्यांच्याच आई वडिलांना प्रश्न आहे आणि टेन्शन, काळजी आहे की या पोराचं लग्न कसं होईल. मला गावातला एखादा मुलगा असा दाखवा की तो मुलगा नोकरीला आहे, त्याला 50,000 पगार आहे, त्याला 70,000 पगार आहे, त्याला 1,00,000 रुपये पगार आहे, तरी त्या पोराचं लग्न होईना. आहे का असं कधी? जे स्वतःच्या पायावरती उभं आहे. सध्याच्या काळात मुलींचा विचार जर घेतला आपण, मुली आहेत, आपण फक्त म्हणतो मुलं वाढले मुली कमी झाल्या, मुली सुद्धा आहेत. गावात कधीतरी विचार करून पहा, मुली आहेत पण 22-23 वर्षाचा मुलगा झाला तर मुलगा शाळा सोडून इकडे गावामध्ये इकडे तिकडे भनाभना फिरत राहतो. इकडे फिरल, तिकडं याला कट मारल, त्याला काहीतरी म्हणल, भांडण घरी घेऊन येईल. पण 22-23 वर्षाची मुलगी तुम्ही 25 वर्षाची झाल्यावर लग्न लावून द्या. स्वतःच्या पायावरती जोपर्यंत उभा राहत नाही तोपर्यंत चिकाटीनं अभ्यास करणार. हॉस्टेलला जर पोरगण पोरगी शिकायला टाकले तर पोरग फक्त बापाच्या पैशावर उड्या मारत. गाडी घेऊन द्या, त्याला रोज बॅलन्स करून द्या, सगळं करा, पण रिकामे कामं करून ठेवणार. पण चिकाटीनं अभ्यास केलेला एखादा मुलगा, ज्याला परिस्थितीची जाणीव आहे, ज्याला आईवडिलांच्या कष्टाची जाणीव आहे, तो मुलगा कधीच रिकामं फिरू शकत नाही. तो कधीच अभ्यास केल्याशिवाय राहू शकत नाही. लग्न तुम्ही म्हणाल ताई लग्न होईना, तुमचं लग्न 10 दिवसात काय 2 दिवसात लग्न होईल, पण सांगतो तेवढं करा. स्वतःच्या पायावरती उभे राहा. याचा अर्थ असा नाही फक्त तुम्हाला नोकरीच असली पाहिजे, तुम्ही फक्त नोकरीच केली पाहिजे, 60,000 70,000 1,00,000 रुपये पगार असला पाहिजे. तुम्ही तुमचा व्यवसाय करा, तुम्ही तुमचा बिझनेस चालू करा, कधीतरी हॉटेल टाका, कधी कोणतंही काम चालू करा. जोपर्यंत खिशात पैसा आहे, तुमच्या अकाउंटला 1 कोटी रुपये आहेत आणि तरी तुम्हाला कोणी पोरगी देईन, असं कधी आहे का? आपल्या गावात कोणत्या मायबापाला वाटतं की आपली पोरगी ऊस तोडणाऱ्याला गेली पाहिजे? ऊस तोडणारे आई वडील असतील तरी त्यांना वाटतं आम्हाला जावई आमचा नोकरीला असलेला भेटला पाहिजे, काहीतरी तो स्वतःच्या पायावरती उभा असलेला भेटला पाहिजे. कमीत कमी तो पैसे कमवून आमच्या मुलीला आयुष्यभर आनंदाने सांभाळलं, हाच विचार करून प्रत्येक आई वडील स्वतःच्या मुलीचं लग्न लावून देतात. मग तुमच्या मुलीचं लग्न श्रीमंत मुलाच्या सोबत पैशावाल्या पोरासोबत व्हावं असं वाटत असेल तर गोरगरिबाच्याही मुलीच्या वडिलाला हेच वाटणार आहे ना, श्रीमंताच्याही वडिलाला हेच वाटणार आहे. आमच्या भागातली घडलेली घटना आहे. ज्या मुलाचे आई वडील ऊसतोडीचं काम करत आहेत, ऊसतोडीचं काम करत असताना अक्षरशः ऊस तोडण्यासाठी शेतामध्ये पहाटे 2 ते 2:30 वाजता ते माणसं गेलेले आई वडील, आणि त्या मुलानं नेमकाच पेपर दिलेला. त्याच दिवशी त्या मुलाचा PSI ला नंबर लागला, रिझल्ट आला, त्या ठिकाणी त्याचा नंबर लागला, तो PSI झाला. ज्या दिवशी मुलगा PSI झाला त्याच्या 2च दिवसाच्या नंतर आमच्याच भागामध्ये पंचकृषीत सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, तुम्हाला आडनाव नाही सांगत, पण त्या श्रीमंत माणसानं ऊसतोड करणाऱ्या आई वडिलाच्या पोराला फोन केला आणि 8 दिवसात लग्न जमून 15 दिवसात लग्न लावून दिलंय. मला सांगायचं काय तुम्हाला, तुमच्याकडे शेती आहे की नाही हे विचारत नाहीत लोक. तुमच्याकडे तुम्ही काय करता, तुम्ही किती हुशार, तुमचं कुळ जाती काही घेणं देणं नाही लोकाला. फक्त तुमच्याकडे पैसा पाहिजे, फक्त तुम्ही श्रीमंत पाहिजे, तुमच्या खिशात पैसा असेल तर नक्कीच पोराचे लग्न होतात पहा. पण स्वतःच्या पायावरती स्वतःचं कर्तृत्व केलं पाहिजे. ज्या आई वडिलांनी हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून पहा, तुम्ही आपल्याच नातेवाईकात एखादा श्रीमंत असतील ना, मोठमोठ्या गाड्या घेऊन आपल्या आई वडिलाच्या समोर फिरतात. आपल्या आई वडिलाला वाटत नसेल का आपणही मोठ्या गाडीत 4 व्हीलर मध्ये फिरावं? आई वडिलाला वाटत नसेल का आपणही 2-2 मजली बिल्डिंग बांधावी? त्यांना वाटत नसेल का आपणही नवीन कपडे रोज घालावेत? पण स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन जिथे 1 भाकर खायची अर्धी भाकर खातात आणि आपल्या कॉलेजसाठी आपल्या शिक्षणासाठी पैसे खर्च करत आहेत. आपल्या आईलाही वाटतं आपल्या मैत्रिणीसारखे गावातले श्रीमंत बायांसारखे नवीन साड्या रोज घालाव्यात, पण ती स्वतः तिच्या मनाचा विचार करत नाही, मन मारते, स्वतःचा आनंद नाही पाहत, पोटाला चिमटा घेते आणि फाटलेली साडी 2-2, 3-3 महिने, 2-2 वर्ष ती साडी घालते. का?
आपलं मुलगा किंवा आपली मुलगी आनंदात त्याचं शिक्षण झालं पाहिजे. शिक्षणाला पैसा कमी नाही पडला पाहिजे. आपला मुलगा शिकला पाहिजे. का तर भविष्य आपलं आनंदात आणि सुखात होणार आहे. समाधानात आपलं शेवटचं म्हातारपण आपलं सुखा समाधानात जाणार आहे. कधी कधी एक शोकांतिका वाटते पहा. एकुलता एक मुलासाठी आईवडिलांनी किती कष्ट करू द्या. ऊसतोडीचं काम करतात, जे नाही ते काम करतात. स्वतःचा विचार करत नाही, स्वतःच्या आयुष्याचा विचार करत नाहीत. तो मुलगा 10वीला गेलाय. 10वीला मुलगा शाळेत जातोय. एक वस्तू मागितली, 5-10 किलोमीटर अंतरावरती जर त्याची शाळा असेल, 2-4 किलोमीटर अंतरावरती शाळा असेल, तर त्याला मोटरसायकल 10वीच्या वर्गात. मुलगा 10वीला असताना 50,000चा मोबाईल त्या पोराच्या हातात आहे. पण तोच मुलगा 12वीला गेला, वाईट मार्गाला गेला. आणि एकुलता एक मुलगा असताना आयुष्यभर वर्षभर त्यानं अभ्यास नाही केला. 12वीचे पेपर झाले आणि पेपर झाल्यावर निकाल लागला तर तो मुलगा नापास झाला. म्हणून एकुलता एक मुलानं फाशी घेऊन आत्महत्या करावी स्वतःच्या. अहो, ज्या आई वडिलांनी ज्या मुलाकडे स्वप्न पाळले की आपलं म्हातारपण सुखात जाईल, एकुलता एक मुलगा आहे, आपल्याला आनंदात आयुष्यभर सांभाळेल, तोच मुलगा जर लग्नाचं वय झाल्यावर फाशी घेऊन आत्महत्या करून मरत असेल, त्या आई वडिलांनी कोणाकडे पाहायचंय? जिवंत असून सुद्धा मेल्यात जमा असतात ते माता पिता. असा याचा अर्थ असा नाही शिक्षणच केलं पाहिजे, शाळा शिकली पाहिजे, नोकरीलाच लागलं पाहिजे. नसेल तुम्हाला शाळा शिकणं होत, शिकू नका. पण स्वतःचा व्यवसाय चालू करा, स्वतःचा काहीतरी धंदा बिझनेस चालू करा. हॉटेल जरी टाकलं तुम्ही, पण तो बिझनेस असा चालू करा, तो व्यवसाय असा चालू करा की परिसरात ते नॉलेज, ते शिक्षण, ते विचार, ती बुद्धी कोणाकडे नसेल. फक्त हुशारीला किंमत आहे, आपल्या बुद्धीला किंमत आहे. तुम्ही किती शिकले, तुमच्याकडे किती प्रमाणपत्र. अहो, एका माणसानं 10 पदव्या घेतलेले माणसं आहेत सध्याच्या काळात. पण तरी सुद्धा आज खाण्याची पंचायत झालेली आहे. पोट भरवण्याची त्यांना पोट भरवण्या एवढं सुद्धा त्यांच्याकडे पैसा येत नाही. का? 10 डिग्र्या घेतल्या तुम्ही, 10 पद तुम्ही घेऊ शकता, पण नशीब प्रारब्ध योग्य वेळेत सावध झाले नाही. आपलं भविष्यामध्ये आपण पैसा कमवला पाहिजे. आपला आनंदात सुखात जगायचं असेल तर पैसा आपल्या संसारासाठी लागला हा विचारच कधी केला नाही, म्हणून जगत राहिले. आणि वेळ निघून गेल्याच्या नंतर उपयोग नाही. म्हातारपण सुखात जावं असं वाटत असेल, पैसे कमवण्याची आणि नाव कमवण्याची सुद्धा एक लिमिट आहे, वयाची रेंज आहे. त्या वयात जर आपण ते काम केलं, ते कार्य केलं, प्रामाणिकपणाने निष्ठा श्रद्धा ठेवून जर आपण ते आपलं कार्य पार पाडलं तर आपलं म्हातारपण आनंदात आणि सुखात समाधानात जाईल. 15-16 वर्षाच्या नंतर वयाच्या 25 ते 30 वर्षापर्यंतच आपण पैसा कमवू शकतो. 30 वर्षापर्यंतच आपण स्वतः कुठेतरी सेटल होऊ शकतो. वयाच्या 30 वर्षापर्यंतच आपण आयुष्यभर आपल्याला पुरेल एवढा पैसा जमा करून ठेवण्याचं साधन जमा करू शकतो. पण एकदा का वेळ निघून गेली, एकदा का वय निघून गेलं, एकदा का संधी गेली, नंतर संधी कधी भेटत नाही. म्हणून मन सांगतात माणसानं योग्य वेळेत संधीचं सोनं करायला शिकलं पाहिजे. लोक म्हणतात ताई आमच्या वाडवडिलांनीच काही कमवून ठेवलं नाही. अहो, त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय, जग दाखवली, हीच खूप मोठी गोष्ट आहे. हात पाय सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित आहेत. ज्यांना हात नाही, ज्यांना पाय नाही, ते सुद्धा पैसा कमवत आहेत, ते सुद्धा स्वतःच्या पायावरती उभे आहेत, त्यांचं सुद्धा भविष्य आहे, ते सुद्धा लोक श्रीमंत आहेत. पण आई वडिलांनी जन्म देऊन नरदेह मनुष्य देह आपल्याला आयुष्यभर लहानाचं मोठं करून सुखात समाधानात आणि आनंदात सांभाळलाय. ही गोष्ट नाही विसरली पाहिजे. आपण कष्ट करू शकतो, आपण काम करू शकतो. पैशाला किंमत आहे, पैशाला किंमत आहे, पण स्वतःच्या नात्यामध्ये सध्या पैशाची किंमत आलेली आहे. माणसाला पैशा पुढे सध्याच्या काळात नाते सुद्धा समजना, नाते सुद्धा लक्षात येत नाही. माणसानं श्रीमंत नक्कीच झालं पाहिजे, पण काही काळ आपली गरिबी सुद्धा होती, काही काळ कोणीतरी आपल्याला मदत केली होती, काही काळ कोणीतरी आपल्याला एखादी भाकरी खाण्यासाठी दिली होती, हे माणसाने विसरलं नाही पाहिजे. श्रीमंत प्रत्येक जण होत असतो, पण श्रीमंत झाल्यावर गरिबी विसरणं हा खूप मोठा अपघात आहे. श्रीमंत झाल्यावर गरिबी माणसाने विसरली नाही पाहिजे. गरिबी मधून आपण गेलोय, आणि जे माणसं डायरेक्ट श्रीमंत झालेत त्यांना कधी गरिबीची जाणीव नसते, गरिबाची जाणीव नसते. पण ज्यांनी स्वतः आपण म्हणतो ताई काहीच नव्हतो, पण शून्यातून सगळं जमा केलंय, आम्ही सगळं केलंय, कष्टाचा पैसा आहे आमच्या, घामाचा पैसा आहे आमच्या, माणसाला त्याचा आनंद आणि त्याची किंमत काहीतरी आगळी वेगळी राहते.
प्रपंचात पैशाला किंमत आहे, पैसा असेल तर सगळं आहे, आणि तशी परमार्थामध्ये चित्ताची आवश्यकता आहे. प्रपंचात वित्त पाहिजे तर परमार्थामध्ये चित्त पाहिजे. चित्त जाग्यावर नसेल तर उपयोग नाही. आपण जर विचार केला, महिला मंडळ कथेला तुमच्या मनात होतं, तुमच्या चित्तात होतं आपल्याला ताईच्या कथेला जायचं म्हणून येता तुम्ही. कधी कधी पहा तुम्ही घरात एखादं काम तुमच्याच जवळ असती, ती वस्तू तुमच्या जवळच आहे, पण पूर्ण घरात फिरून पाहता. चित्त जाग्यावर नसेल तर कोणतंच काम आपण करू शकत नाही. चित्ताचं हरण झालं, हरिणे माझे हरिले चित्त आणि भार वित्त विसरले. गोपिकांच्या चित्ताचं हरण झालं होतं. 3 तास तुम्ही कथेला बसतायत ना, भगवान भोलेनाथांच्या चिंतनामध्ये तुमच्या चित्ताचं हरण झालं पाहिजे. अहो इथं येऊन सुद्धा आपलं मन जर घरी जाऊन येत असेल 4 बाऱ्या, काही उपयोग नाही. बऱ्याच जणी देहानं इथं बसल्यात पण मन विचार करत असेल